सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रभरात चष्म्याचं मॅटर चांगलंच प्रसिद्ध आता झालेलं आहे, पण एक प्रश्न सातत्याने महाराष्ट्राला पडलेला आहे, खरंच बीडचा किंगमेकर कोण आहे? आणि त्यातल्या त्यात बीडमध्ये सध्या एक चर्चा जोरात रंगली। चर्चा कोणाचा आणि ताकद कोणाची? धनंजय मुंडे म्हणाले होते, परळीचा चष्मेवाला आवडला असेल तर घेऊन जा, पण चष्मा तुला ओपून दिसेल का, शोभून दिसेल का, हे धनंजय मुंडेंचं मॅटर होतं। पण हा चष्म्याचा विषय नव्हता, तर हा विषय होता ताकदीचा आणि पाडापाडीचा खेळ। ओबीसी महाएल्गार सभेमध्ये मुंडेंनी मनोज जरांगेंना थेट टोला मारला होता आणि दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील चष्मा लावून घोड्यावर बसलेले आपल्याला दिसले आणि या वादानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागलं, बीडचा किंगमेकर खरंच कोण असेल? विधानसभेपूर्वी जरांगे पाटलांनी स्पष्ट इशारा दिला होता, धनंजय मुंडेंना पाडणार, पण परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे तब्बल 1,40,000 मतांनी जिंकले। आणि मग धनंजय मुंडे म्हणाले, तो मला पाडतो म्हणाला होता, पण आलो ना लीडनं जिंकून। मग लोक विचारायला लागले, जरांगे फॅक्टर संपला आहे का? पण ही गोष्ट तशी अजिबात नाही, कारण लोकसभा निवडणुकीत जरांगेंच्या प्रभावामुळे बजरंग सोनवणे विजयी झाले आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता। म्हणजेच लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला, पण विधानसभेत मुंडे परळीमध्ये टिकून राहिले, तिथं कुठंतरी जरांगे फॅक्टर कमी पडलं का, असा सवाल उपस्थित होत आहे। परळी पुरतच नाही तर बीड, गेवराई, केज, माजलगाव या भागात जरांगे फॅक्टर जोरात काम करत होतं, कारण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे सरळ जातीय लढत तयार झाली होती। मराठा आरक्षण आंदोलन पेटलं होतं। मनोज जरांगे पाटलांनी मुंडे घराण्याच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलं होतं। या दोघांचाही अगोदर अभ्यास करू। एका बाजूला आहे धनंजय मुंडे, त्यांच्याकडे पक्ष आहे, संघटना आहे, कार्यकर्ता आहे आणि परळीसारखा मजबूत गड आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे मनोज जरांगे पाटील, ना पक्ष ना संघटना, पण सगळ्यात मोठी म्हणजे मराठा समाजाची लोकशक्ती, आंदोलन आणि राजकारण वळवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे। परळीमध्ये जरांगेंना मुंडांना पाडता आलं नाही, पण संपूर्ण बीडचं राजकारण बदलण्यात जरांगे फॅक्टर यशस्वी ठरला। सत्ता मुंडेंच्या हातात आहे, पण जनशक्ती जरांगेच्या हातात, म्हणून खरा प्रश्न अजूनही कायम आहे, बीडचा किंगमेकर कोण? मुंडेंची जनशक्ती की जरांगेंची जनशक्ती? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।